यावेळी मुंबई महानगरपालिका जी आपल्या मराठी माणसाच्या आणि एकंदरीतच मुंबई महाराष्ट्रात राहील की नाही या एका चर्चेभोवती सध्या केंद्रित झालेली आहे. तर त्यावेळी अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षाला किती जागा मिळू शकतात आणि त्यांना परत त्यांचा आपला मराठी महापौर बसू शकतो का, हे पाहणं या व्हिडिओमधून आपण हे पाहण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमधून करणार आहोत. तर लक्षात घ्या, जे मराठी मतदान आहे, जे एकूण 100% मतदान जरी झालं तर त्यामध्ये ठाकरेंना कमीत कमी 65 ते 70% मतदान हे होऊ शकतं सध्याच्या घडीमध्ये. आणि 15 ते 20% मतदान हे काँग्रेसला जाऊ शकतं का? कारण त्याच्यामध्ये आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की जो दलित मतदार आहे काँग्रेसला मानणारा परंपरागत मराठी मतदार, पण दलित समाज जो आहे तो यावेळी काँग्रेसला जास्त करून मतदान करू शकतो. तर ती शक्यता आपण पकडून इथं चालली पाहिजे. तर काँग्रेसला इथं हा मतांचा फायदा होतोय आणि शिंदे भाजपला एक 15 ते 20% मतदान, मराठी मतदान होऊ शकतं. पण यावेळी जे ध्रुवीकरण होणार आहे ते ठाकरेंसाठी खूप म्हणजे खूप फायदेशीर होणार आहे. आणि हा एक महत्वाचा असा मराठी बहुल भागामध्ये ठाकरेंना जिंकण्याची संधी जास्त आहेत. त्यानंतर उत्तर भारतीय हा जो एक मतदानाचा आपण चंक पाहतोय त्याच्यामध्ये यामध्ये ठाकरेंना काही संधी नाही आहे. 10 ते 15% जास्तीत जास्त मतदान होऊ शकतं उत्तर भारतीयांचं. आणि ते सुद्धा कुणाचं मतदान होऊ शकतं जे लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाला मानणारे आहेत किंवा समाजवादी पक्षाला मानणारे आहेत. तर तो जो मतदार आहे, जो भाजपवरती कायम राग धरून असतो, तो मतदार यावेळी ठाकरेंना इथं मतदान करण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण 65 ते 70% मतदान हे भाजपच्या कडे जाऊ शकतं. त्याचा फायदा त्यांना जिथं उत्तर भारतीय मतदान आहे, जिथं त्यांचे पॉकेट्स आहेत त्या मतदारसंघामध्ये होताना दिसतंय. तर काँग्रेस आणि इतर पक्ष जे आहेत त्यांना पण 20 कमीत कमी टक्के इथं भारतीय उत्तर युपी बिहारी लोकांचं मतदान होऊ शकतं. गुजराती जैन आणि मारवाडी मतदान आहे ते 80 ते 85% भाजपकडे जाताना दिसतंय, एक गट्टा जाताना दिसतंय. आणि ठाकरेंना इथं जास्त काही अपेक्षा नाहीये या या समाजाकडून. तर काँग्रेसला सुद्धा इथं 5%चा फायदा होताना आपल्याला दिसून येतो. त्यानंतर बघा, मुस्लिम आणि ख्रिश्चन मतदार जे असेल, खास करून मुस्लिम मतदानाचा आपण इथं विचार करतो आणि ख्रिश्चन लोकसंख्या सुद्धा मुंबईच्या शहरामध्ये आपल्याला दिसते. तर ठाकरेंना यावेळी 70 ते 75% मतदान हे मुस्लिम समाजाचं होताना आपल्याला इथं दिसतंय. तर शिंदे भाजपकडे ही शक्यता 5%च आपण पकडू शकतो, 5 ते 6%. आणि काँग्रेसला मात्र इथं 20 ते 25% मतदान हे होऊ शकतं. का होऊ शकतं? कारण काँग्रेसचा जो गड आहे, काँग्रेसचा जो एक परंपरागत मतदार आहे मुस्लिम समाज, तर तो त्यांना होताना दिसतोय. पण एक लक्षात घ्या, सर्वसामान्य मुस्लिम समाज जो आहे त्याने असा विचार करू शकतात की ते यावेळी बीएमसी मध्ये काँग्रेसपेक्षा आपल्याला ठाकरे जास्त महत्वाचे आहेत. आणि त्यानुसार मतदान जर झालं तर हा आकडा 85 ते 90 पर्यंत जाऊ शकतो ठाकरेंसाठी. आणि हाच हाच एम एम फॅक्टर, ज्याला मराठी प्लस मुस्लिम असं मानलं गेलं, तो खूप निर्णायक असू शकतो. त्यानंतर जर ईव्हीएम आणि इतर जे घोळ होणार आहेत, जसं आपण महाराष्ट्राची विधानसभा पाहिली 2024ची, त्याच्यामध्ये आपल्याला असं वाटायचं की महापालिका निवडणूक विधानसभेमध्ये महाविकास आघाडीला खूप चांगलं मतदान होईल. पण लाडकी बहीण योजना असेल त्यांनी राबवली पद्धतशीरपणे आणि निवडणूक सुद्धा 2 महिने पुढे ढकलली. ती निवडणूक असेल किंवा ईव्हीएम मध्ये त्यांनी घोळ करून ठेवले होते, ते सगळ्या देशाला माहित आहे. त्यांनी जी क्रूर थट्टा केली लोकशाहीची ती आपल्याला दिसते. किंवा दुबार मतदार जे आहेत, जे राहुल गांधींनी हा मुद्दा सतत मांडला, ते सर्व जरी आपण पकडलं तरी सुद्धा उद्धव ठाकरेंना मुंबई शहरामध्ये 36 पैकी 10 आमदार त्यांचे आले होते. हे सत्य नाकारता येणार नाही. आणि काही उमेदवार हे त्यांचे थोडक्या मतांनी सुद्धा हरले होते, कारण त्यावेळी मनसे सोबत नव्हती. पण यावेळी तसं होताना आपल्याला दिसत नाही. तर हा जो एक अपेक्षित 227 पैकी जे नगरसेवकांचा जो आकडा आहे, जागांचा आहे, तो आपण यामध्ये बघतोय. तर उद्धव ठाकरेंना 60 जागा मिळू शकतात अंतिम याच्यामध्ये. आणि मनसेला 15 जागांचा इथं फायदा होताना दिसतोय. आणि शरद पवार राष्ट्रवादी गट जो आहे त्यांना 2 जागा मिळू शकतात, कमीत कमी 2 ते 5 असं आपण पकडले त्यांना. काँग्रेसला 20 कमीत कमी जागा मिळू शकतात. भाजपला 90, शिंदे गट 20 आणि अजित पवार गट कमीत कमी 2 जागा त्यांना मिळू शकतात.
तर ही एकंदरीतच अशी चित्र असेल जर भाजपनं खरंच मशीनमध्ये किंवा त्यांचं मॅनिप्युलेशन असेल ईव्हीएमचं दुबार मतदार जर पकडले आणि इतर त्यांचे जे घोळ असतात पैशांचं प्रचंड जर वाटप झालं असेल तर ही शक्यता अशी होऊ शकते. ही एक शक्यता आहे. हा एक कल आहे. त्यामुळे मराठी लोकांनी, मराठी लोकसंख्येने इथं खूप मतदान केलं पाहिजे. अनेक ठिकाणी तुम्ही जर पाहिला लोकसभेला, तर मतदार जिथं मराठी मतदान जास्त होतं, त्या मतदान केंद्रावरती मराठी मतदान हे संथ केलं गेलं होतं. स्लो केलं गेलं होतं हे तुम्हाला माहीत असेल. त्यामुळे हे घोळ इथं पकडणं किंवा त्या मतदार यादीमध्ये त्याचं नावच काढून टाकणं त्या मराठी मतदाराचं, असे पण घोळ होतात. तर हे टाळणं सध्या खूप गरजेचं आहे. आणि त्यानुसार काम झालं तर इथं उद्धव ठाकरेंच्या जागा ह्या 80-85 पर्यंत पण वाढू शकतात. आता दुसरी शक्यता जी अशी आहे की जी आपण बघतोय की सगळंच काही ठीक झालं तर काय विशेष असा चमत्कार होईल का? तर तसंही होताना इथं दिसत नाही. उद्धव ठाकरेंना 5 जागांचा फायदा होऊ शकतो. जर अजून चांगल्या पद्धतीनं मतदान झालं असेल तर आणि पारदर्शक जर निवडणुका झाल्या असतील तर उद्धव ठाकरेंना 65 पर्यंत इथं मजल मांडता येऊ शकते. मनसेला 20 जागांचा फायदा होतो आणि अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसला 25 आहेत, भाजपला 80, शिंदे गट 20 असं होऊ शकतं चित्र. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये काँग्रेस ही मुंबईमध्ये किंग मेकरच्या भूमिकेत आपल्याला दिसते. म्हणजे मुंबईमध्ये काँग्रेसच्या पाठिंब्याशिवाय उद्धव ठाकरेंचा उमेदवार हा महापौर होणार नाही. महापौर होण्याची शक्यता कमी होईल अशी एक चित्र आपल्याला दिसू शकतं. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या ज्या जागा आहेत, त्या हक्काच्या जागा आहेत, त्या निवडून येणं किंवा निवडून आणणं हे जितकं शिवसैनिकांचं काम आहे त्याच्यापेक्षा एक आद्य कर्तव्य म्हणून, एक महाराष्ट्र धर्म म्हणून आणि मुंबई महाराष्ट्रात टिकवण्यासाठी, मुंबईचं मराठीपण टिकवण्यासाठी आपल्या सर्वांचं एक हक्काचं असं काम असेल की जे त्यांच्या जागा कशा जास्तीत जास्त निवडून आणता येतील ते पाहणं आपल्याला गरजेचं आहे. हा आकडा मी मनोधैर्य खच्चीकरण होण्यासाठी नाही सांगत आहे. पण फायनल जे असेल ते काहीच प्रेडिक्शन हे असंच असेल. त्यामुळे हे चुकवणे, हा अंदाज चुकवणे याची जबाबदारी आता सामान्य मतदाराची असेल. म्हणजे उद्धव ठाकरेंना 85 ते 90, मनसेला 25 ते 30 पर्यंत तरी कमीत कमी त्यांनी घेऊन जावं. हे गरजेचं आहे. काँग्रेस जरी विरोधात लढत असतील तर तिथं सुद्धा काँग्रेसचा फायदा आपल्याला किंवा शिवसेना उद्धव ठाकरेंच्या पक्षाला होताना दिसतोय. आणि जिथं जिथं भाजप उमेदवार असतील तिथं सुद्धा शिंदे गटाच्या लोकांनी किंवा शिंदे गटांचे जे कार्यकर्ते असतील त्यांनी सुद्धा पडद्याआडून उद्धव ठाकरे किंवा मनसे यांच्या पक्षाला मतदान करण्यासाठी किंवा त्यांचा कॅन्डिडेट कसा निवडून येईल हे पाहणं गरजेचं आहे. कारण ही निवडणूक इतर निवडणुकांसारखी नाहीये. ही निवडणूक मुंबईच्या अस्तित्वाची आहे आणि खास करून आपण जे म्हणतोय की या व्यक्तीसाठी आपल्याला किंवा मराठी माणसाला ही निवडणूक जिंकणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे राज ठाकरे हा माणूस जिंकलाच पाहिजे. त्याशिवाय महाराष्ट्राचं रोजचं हरणं आणि मुंबईचं रोजचं हरणं तरी थांबेल. आणि मनसेचा किंवा उद्धव ठाकरेंचा एकही उमेदवार पडू देऊ नका हे माझं स्वतःचं सुद्धा व्यक्तिगत असं मत आहे. त्यामुळे हे पुढचे 4 दिवस हे आपल्यासाठी खूप खूप कठीण आहेत आणि त्या दृष्टीनं इथं काम होणं गरजेचं आहे. जय महाराष्ट्र.